बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। गांधीनगर येथील एका व्यापाऱ्याच्या घरासमोर पार्क केलेल्या टेम्पोची काच फोडून तब्बल 1,90,00,000 रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले। या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह लक्षतीर्थ वसाहत, बुधवार पेठ परिसरातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे। अल्पवयीनीला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 1,78,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे व्यापाराकडे कामाला असलेल्या एका कामगारानंच मित्रांच्या मदतीनं महिन्यापूर्वी या धाडसी चोरीचा कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या टोळीतील एक संशयित स्वरूप संजय शेळके, राहणार लक्षतीर्थ वसाहत, वय वर्ष 25, प्रकाश वाधवानी यांच्या फर्ममध्ये कामाला होता। फिर्यादी कैलास गोरड हे वाधवानी यांचे व्यावसायिक मित्र असल्यानं गोरड आणि वाधवानी यांच्या आर्थिक उलाढाली आणि रोकड ठेवण्याच्या ठिकाणांची स्वरूपला खडाखंडा माहिती होती। याच माहितीचा फायदा उचलत टोळीचा म्होरक्या योगेश किरण पडळकर 30 वर्ष, राहणार लक्षतीर्थ वसाहत याला टीप दिली। महिनापूर्वी राजेंद्रनगर येथील अल्पवयीन संशयिताच्या घरी साथीदारांसोबत बैठक घेऊन चोरीचा कट रचण्यात आला। शुक्रवारी सायंकाळी टेम्पो गांधीनगर येथे आल्याची माहिती मिळताच शेळकेने आपल्या साथीदारांशी संपर्क साधून मध्यरात्री चोरी करण्याचा बेत निश्चित केला। मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी मोपेडवरून गांधीनगरला पोहोचले। आपली मोपेड रेल्वे पटरीलगत पार्क केली आणि तिथून गुडलक स्टेशनरीच्या पत्र्याच्या कंपाऊंड जवळ ते गेले। अत्यंत शिताफीनं त्यांनी कंपाऊंडचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला। यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोची काच फोडून डॅशबोर्ड जवळील कप्प्यात ठेवलेली 1,90,00,000 रुपयांची रोकड एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरून लंपास केली। तपासासाठी समांतर पथके गांधीनगर सारख्या गजबजलेल्या व्यापारी पेठेत घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली होती। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाला समांतर तपासाचे निर्देश दिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गळवे, जलिंदर जाधव यांची स्वतंत्र पथके ही तपासासाठी नियुक्त केली होती। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवली। यातून टोळीचा म्होरक्या योगेश पडळकर याची माहिती पोलिसांना मिळाली। फिर्यादी कैलास गोरड याचे मित्र वाधवानी यांच्याकडे काम करणारा स्वरूप शेळके यांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांचे लक्ष होते। तपासांती टोळीतील अल्पवयीन मुलासह 5 जणांची नावं निष्पन्न झाली। हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले। या चौकशीच्या दरम्यान संशयितांनी सुरुवातीला रकमेबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस खाक्या दाखवतच त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।